नमस्कार, मी संतोष कानडे, निवास वाशी नवी मुंबई. गट आहे वरिष्ठ गट आणि विषय राष्ट्रहित सर्वोपरी. जननी जन्मभूमिश्च स्वर्गातपि गरीयसी. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत एका मोठ्या समाज समूहातील ही एक भावना सुद्धा या देशाला राष्ट्र म्हणून निबद्ध करते. भारत एकमेव देश आहे जो भूमीला जननी म्हणतो आणि म्हणून वंदे मातरम, मी मातेला वंदन करतो, हा साधा आणि सरळ अर्थ असलेला शब्द सुद्धा या देशाचा राष्ट्रमंत्र ठरला आणि त्यातून राष्ट्रहित सर्वोपरी ही ध्येय निश्चिती होऊन राष्ट्रासाठी सर्व समर्पण करणाऱ्या देशभक्तांची पिढीच्या पिढी जन्माला आली. आणि राष्ट्रासाठी पराकोटीची समर्पणाची भावना असलेल्या देशभक्ताचं नाव घ्यायचं झालं तर अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर. तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, या उदात्त भावनेतनं त्यांनी राष्ट्राकडे पाहिले. रँडच्या वधानंतर चापेकरांच्या हौतात्म्याने चेतून वयाच्या 14-15व्या वर्षी सावरकरांनी घरच्या देवीपुढे देशभक्तीची शपथ घेतली आणि ती अखेरपर्यंत निभावली. पुण्यातील शिक्षणाचं निमित्त असो का लंडनमधली बॅरिस्टरी, त्यांचा मुख्य उद्देश स्वदेश स्वातंत्र्याचाच होता. सावरकर जन्मजात देशभक्त होते. त्यांची देशभक्ती कृत्रिम नव्हती, ती शिकवलेली नव्हती किंवा संस्कार करकरून घडवलेली नव्हती. आपल्या राष्ट्रहितनिष्ठ विचारांच्या प्रभावाखाली त्यांनी असंख्य देशभक्त निर्माण केले की ज्यांनी पुढे कावड्या चिमण्यांचा संकुचित संसार न करता राष्ट्राचा विशाल संसार मांडला. नाशिकमध्ये थोरले बंधू बाबाराव सावरकरांना अटक झाली आणि अंदमानात जन्मठेपीवर पाठवण्यात आलं. अहमदाबादला कोणीतरी फेकलेल्या बॉम्बच्या प्रकरणामध्ये नारायणराव सावरकरांना अटक झाली. 1910च्या मार्चमध्ये खुद्द सावरकरांना लंडनमध्ये पकडण्यात आलं. सर्व संसाराचा होम झाला तरी त्यांचे उद्गार होते, हे काय बंधू असो तो जरी साता आम्ही, त्वच थंडीलीच दिधले असते बळी मी. स्वातंत्र्य लढ्याच्या या अग्नीमध्ये त्यांचं यौवन जळालं. वक्तृत्व, साहित्य, काव्य कामी आलं. घरदार, कुटुंब, मिळकत, मित्र, सहकारी बळी पडले. 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा त्यांनी मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी दिलेला केवळ पहिला हप्ता म्हणून स्वीकारले. सेल्युलर जेलच्या जबड्यात प्रवेश करत असताना समोर साक्षात मृत्यू आवासून उभा होता. अशा वेळी कुठलाही मनुष्य गर्भगळीत होईल, पण त्या क्षणी त्यांच्या मनात विचार आला तो राष्ट्रहिताचाच, की अंदमान आणि निकोबार हे भारताचे पूर्वेकडील सैनिकी प्रवेशद्वार आहे. भविष्यात इथे भारताची नौसेना असावी जेणेकरून पूर्वेकडून येणाऱ्या शत्रूला अंदमानातच रोखता येईल. सावरकरांचं मूळचा पिंड कवीचा. एखादं महाकाव्य रचावं असं बालपणापासून स्वप्न पाहणारा महाकवी, पण राष्ट्रहितासाठी बाष्पयंत्रामध्ये प्रेरणा उत्पन्न व्हावी म्हणून स्वतःच्या देहाचं इंधन करून जर कोणी जळत राहिलाच पाहिजे तर ते आपण का असू नये या विचारांनी त्यांनी क्रांतिकार्याचा हा मार्ग पत्करला. पुढे अंदमानातील इतिहासाचा सखोल अभ्यास, तिथल्या मुसलमान बंदिवानांचे आणि बॉर्डरांचे आलेले अनुभव, 1921ला रत्नागिरीत परतल्यानंतर त्यांनी पाहिलेली मुसलमानांची आक्रमकता, मुजोरपणा, कुटीर वृत्ती, यामुळे हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र आहे यावरचा त्यांचा विश्वास उडाला होता. आणि इथेच त्यांनी तत्कालीन अखिल भारतीय राजकारण ढवळून काढणारा त्यांचा हिंदुत्ववाद मांडला. त्यांच्या हिंदुत्वात हिंदूच राष्ट्रीय होते आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा सिद्धांत मांडून वर्तमान स्थितीत विश्वबंधुत्व असाध्य आणि राष्ट्रवादाला पर्याय नाही हे त्यांनी निक्षून सांगितलं. जातीपातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एक करण्यासाठी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत त्यांनी हिंदूंच्या समाज सुधारणांचा प्रचंड कार्यक्रम हाती घेतला. राज्यक्रांतीप्रमाणे त्यांची समाजक्रांती सुद्धा राष्ट्रहिताचीच होती. हिंदूंमधल्या श्रुती स्मृती पुराणोक्त प्रवृत्तीचा त्यांनी निषेध केला. यामागे त्यांची राष्ट्रीय विधायक दृष्टी होती. धर्माप्रमाणे, पोथीप्रमाणे, शास्त्राप्रमाणे ते राष्ट्रहित ठरवत नव्हते तर राष्ट्रहिताप्रमाणे धर्म ठरवत होते. गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, हे 25शीतले उद्गार सार्थ करण्यासाठी वयाच्या 54व्या वर्षी ते त्यांच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजे अखिल भारतीय राजकारणाच्या आखाड्यात उतरले. राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण ही त्यांची मोहीम सुद्धा राष्ट्रहिताचीच होती. सावरकर कोणते इझमचे किंवा वादाचे भोगते नव्हते. दुसऱ्या महायुद्धाकडे त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाहिलं आणि त्यासाठी त्यांना कोणत्याही इझमचं वावडं देखील नव्हतं. फाळणीच्या विरोधात त्यांनी देशभर सभा गाजवल्या, पण फाळणी होणार हे निश्चित झाल्यावर मात्र ते व्यथित झाले. देशाची फाळणी त्यांची इतकी जिव्हारी लागली होती की मृत्यूशय्यावर असताना पाकिस्तान कट टू साइज हे पुस्तक ते एका सहाय्यकाकडून वाचून घेत होते. फाळणीनंतर देशाला एकत्र ठेवण्याचं विलक्षण कार्य सरदार पटेलांनी केलं म्हणून त्यांनी पटेलांचं वारंवार अभिनंदन केलंय. पंतप्रधान नेहरूंनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली तेव्हा त्यांनी नेहरूंचंही अभिनंदन केलंय.
म्हणजे ज्यांच्याबरोबर आपले आयुष्यभर राजकीय वैचारिक मतभेद राहिले, त्यांनी जेव्हा राष्ट्रहिताचे निर्णय घेतले तेव्हा त्यांचीही प्रशंसा करण्यात सावरकरांनी कधी संकोच केला नाही. याउलट ताश्कंद करारात सर्व गमावल्याबद्दल राष्ट्राच्या हिताला नुकसान पोहोचवलं म्हणून शास्त्रीजींना त्यांनी श्रद्धांजली देखील वाहिली नाही. राष्ट्रहिताला जे उपयुक्त असेल ते बेधडक आचरलं पाहिजे ही त्यांची शिकवण होती. आणि म्हणून त्यांनी निसंशयपणे लिहिलं, मनुष्याच्या जीवावर बेतत असेल किंवा राष्ट्रीय दृष्ट्या अपरिहार्य असेल तर गोमांस खाण्यात काहीच पारलौकिक पाप नाही. नैतिकता, सद्गुण जर राष्ट्रहिताच्या आड येणार असतील तर ती सद्गुण विकृती ठरते हे त्यांनी निक्षून सांगितलं. राष्ट्रहितालाच त्यांनी अंतिम निकष मानलं होतं. त्यांचं म्हणणं होतं, भारताचं धोरण हे भारतासाठी काय चांगलं आणि काय हानिकारक यानुसारच ठरलं पाहिजे. सुदैवाने मागच्या काही वर्षात भारतीय राजकारणाने कूस बदलली आहे आणि सावरकरांच्या राष्ट्रहित सर्वोपरी या विचारांना प्राधान्यक्रम मिळालंय. सावरकरांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न देखील राष्ट्रहिताचंच होतं. मेक इन इंडिया हे राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीचं पाऊल आहे. CA, NRC, NPR हे कायदे सुद्धा राष्ट्रहिताचे आहेत, पण त्यांना होणारा विरोध हा मात्र दुर्दैवी आहे. इस्लामिक राष्ट्रात भारताचा वाढता प्रभाव आशादायी आहे. 3 तलाक विरोधात कायदा करून सुधारणावादी मुसलमान आणि कट्टरपंथी मुसलमान असा भेद काही अंशी नक्की निर्माण झालाय. राष्ट्राच्या हितासाठी रशियाकडनं तेल आयात करत असताना अमेरिकेच्या रागाची पर्वा का करावी? इस्रायलशी मैत्री करताना मुस्लिम राष्ट्रांना किंवा देशांतर्गत मुस्लिमांना काय वाटेल याची तबा का बाळगावी? ऑपरेशन सिंदूर सारखे निर्णय करताना जगाशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आणि पाकिस्तानचे तुकडे होणार असतील तर अफगाणिस्तानला जवळ करण्यात सुद्धा काहीच हरकत नाही. हा सर्व सावरकरांच्या राष्ट्रहित सर्वोपरी हा विचारांचाच परिभाग आहे. पण राष्ट्रहित सर्वोपरी ही जबाबदारी फक्त शासनाची आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांचीच आहे. ती जर सर्व देशवासियांची असेल तर भविष्यामध्ये कुठल्याही अझर मसूदला जिवंत सोडण्याची नामुष्की पत्करावी लागणार नाही. भारताचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राखायचं असेल तर राष्ट्रहित सर्वोपरी हा सिद्धांत तुम्हाला, आम्हाला सर्वांनाच स्वीकारावाच लागेल. धन्यवाद. वंदे मातरम.